नमस्कार मित्रांनो, महाडीबीटी पोर्टलवर जर तुम्ही एखाद्या घटकासाठी कागदपत्रे अपलोड केलेली असतील आणि तुमचा अर्ज छाननीमध्ये असेल आणि त्या अर्जामध्ये काही त्रुटी निघाली असेल आणि तो अर्ज तुम्हाला म्हणजे ॲप्लिकंटकडं परत रिव्हर्ट केला जातो, परत पाठवला जातो. त्या अर्जामध्ये काय त्रुटी आलेली आहे, ती तुम्हाला दुरुस्त करावी लागते आणि परत तो अर्ज छाननीसाठी पाठवावा लागतो. तर आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, की अर्जामधील त्रुटी कशी चेक करायची आणि त्यांच्या कागदपत्राची पूर्तता कशी करायची, याबद्दलचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आपण या व्हिडिओमध्ये डेमोसाठी टोकन यंत्रासाठी आपला अर्ज रिव्हर्ट म्हणजे त्रुटीमध्ये टाकण्यात आलेला आहे. काही कागदपत्रे विचारलेली आहेत. ती कागदपत्रे परत कशी अपलोड करायची आज आपण पाहणार आहोत. परंतु तुम्हाला जर टोकन यंत्र खरेदी करायचे असेल, तर हे टोकन यंत्र तुम्ही ऑनलाईनही खरेदी करू शकता. ऑनलाईन खरेदी करण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक देण्यात आलेली आहे. या टोकन यंत्राच्या सहाय्याने तुम्ही हरभरा असेल, मका असेल, सोयाबीन असेल, तूर असेल, अशा वेगवेगळ्या पिकाचं टोकन करू शकता. यासाठी कुठल्याही विजेची तुम्हाला आवश्यकता पडणार नाही. हे मॅन्युअल टोकन यंत्र आहे आणि याच्या सहाय्याने तुम्ही अगदी योग्यरित्या टोकन करू शकता. चला तर मग पाहूयात, की यामध्ये आलेल्या त्रुटीची पूर्तता कशी करायची आहे. महाडीबीटी पोर्टल लॉग इन करून घ्यायचं आहे. तुमचा फार्मर आयडी टाकून OTP टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे आणि यामध्ये घटक इतिहास पहामध्ये तुम्हाला छाननी अंतर्गत अर्ज यामध्ये तुमचे अर्ज जे आहेत ते चेक करायचे आहेत. छाननी अंतर्गत अर्जामध्ये तुमचे यापूर्वीचे सर्व अर्ज दाखवणार आहे आणि कुठल्या डेस्कला आहे हेही तुम्हाला दाखवणार आहे. इथं पाहू शकता सेंड बॅक टू ॲप्लिकंट डॉक्युमेंट. आता फार्मरच्या डेस्कला हा अर्ज परत पाठवण्यात आलेला आहे. टोकन यंत्रासाठी तुम्ही पाहू शकता. यामध्ये त्रुटी काय आहे? अर्ज क्रमांकावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्रुटी दिसणार आहे. विहित नमुन्यातील लाभार्थी हमीपत्र अपलोड केलेलं नाही. सेंड टू ॲप्लिकंट म्हणजे शेतकऱ्याकडं परत पाठवण्यात आलेलं आहे. आता या अर्जामध्ये दुसरा एक अर्ज आहे. यामध्ये काहीही त्रुटी नाही. फॉरवर्ड फॉर अप्रूव्हल, अप्रूव्हलसाठी फॉरवर्ड करण्यात आलेला आहे. अशा प्रकारे तुम्ही त्रुटी चेक करू शकता. आता आपल्याला त्रुटी माहीत झालेली आहे. यामध्ये त्रुटीची पूर्तता कशी करायची चला पाहूयात. त्यासाठी चलन अपलोड DPR काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचे आहे. त्यानंतर वैयक्तिक कागदपत्रे यावरती तुम्हाला क्लिक करावे लागेल. इथं तुम्ही पाहू शकता कागदपत्रे अपलोड करा या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी आपण जी जुनी कागदपत्रे अपलोड केलेली आहेत ती तुम्हाला इथं पाहायला मिळतील. त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, आता हमीपत्र विचारलेलं आहे. या हमीपत्राची लिंक ही तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल. हे हमीपत्र तुम्हाला भरून घ्यायचं आहे आणि यावर शेतकऱ्याचे स्वाक्षरी घ्यायची आहे. नाव, गाव, दिनांक, मोबाईल क्रमांक टाकून याला स्कॅन करून एका फाईलमध्ये मर्ज करायचं आहे. फाईल मर्ज कशी करताच याचाही व्हिडिओ तुम्हाला या अगोदरच आपल्या चॅनलवर मिळून जाईल. आता कागदपत्रे इथून हटवायची आहेत आपल्याला. जुनी कागदपत्रे हटवून त्या जागी नवीन मर्ज केलेली कागदपत्रे आपल्याला अपलोड करायची आहेत. या ठिकाणी निवड अवजार यंत्राचे दरपत्रक यामध्येच आपल्याला कोटेशन, त्यानंतर हमीपत्र आणि टेस्ट रिपोर्ट अपलोड करायचा आहे. इथं आपण अपलोड केलेलं आहे. इथं तुम्ही पाहू शकता कागदपत्रे पहा. यामध्ये आता आपण मर्ज केलेले डॉक्युमेंट्स ज्यामध्ये आपण हमीपत्र अपलोड केलेलं आहे, कोटेशन अपलोड केलेलं आहे आणि टेस्ट रिपोर्टही अपलोड केलेला आहे. यासाठी आपल्याला त्रुटी काढण्यात आलेली होती, की हमीपत्र अपलोड केलेलं नाही. आता ते हमीपत्र आपण अपलोड केलेलं आहे. जतन करा यावरती क्लिक करून तुम्हाला ओके करायचं आहे. कागदपत्रे यशस्वीरित्या जतन केली आहे. अशा प्रकारे तुमच्या अर्जामध्ये काय त्रुटी आली आहे, त्या त्रुटीची पूर्तता तुम्हाला करायची आहे. महाडीबीटीवरती कोणत्याही घटकासाठी तुम्हाला त्रुटी आल्यानंतर याच प्रकारे त्या त्रुटीची पूर्तता तुम्हाला करावी लागेल. फक्त तुम्हाला चेक करावे लागेल, की कोणती कागदपत्रासाठी तुमची त्रुटी काढण्यात आलेली आहे. त्यानंतर तुम्ही तुमचा अर्ज कोणत्या डेस्कला आहे, हेही तुम्ही चेक करू शकता. त्यासाठी तुम्हाला काय करायचं असतं, घटक इतिहास पहा या पर्यायावरती क्लिक करून छाननी अंतर्गत अर्ज यामध्ये क्लिक करून तुम्ही तुमचा अर्ज कोणत्या डेस्कला आहे, हेही चेक करू शकता. अशा प्रकारे तुम्ही महाडीबीटी पोर्टलवर तुमच्या कोणत्याही घटकासाठी जर त्रुटी आली, तर त्या त्रुटीची अशा प्रकारे पूर्तता करायची आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.